Please like and subscribe the channel. नमस्कार, कुक विथ यमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज करूया झणझणीत चमचमीत वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी. भरीत म्हटलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा भाकरीच येते, मग ती ज्वारीची असो, बाजरीची असो किंवा तांदळाची असो. भरीत हे भाकरीबरोबरच खायला छान लागतं. भरतासाठी मी घेतलं एक मोठं वांग. या जांभळ्या रंगाचं वांग खास भरतासाठीच असतं. हे 900 ग्रॅम आहे, म्हणजे 1 किलोच्या आसपास आहे याचं वजन. आता हे वांग धुवून कोरडं करून घेतलंय. हे पहिल्यांदा भाजून घ्यायचं. वांग भाजायच्या अगोदर वांग्याला सगळ्या बाजूनी तेल चोळून घ्यायचं, म्हणजे त्याची साल पटकन निघते. हे तेल लावून झाले. आता वांग्याला चिरा मारायच्या उभ्या अशा थोड्या थोड्या अंतराने, म्हणजे ते वांग आतपर्यंत पचतं आणि किडका आहे का ते पण दिसू शकतं. 4 मिरच्या आणि थोडंसं 4-5 पाकळ्या लसूण घेतलाय, तो त्यामध्ये भाजून घ्यायचा वांग्याबरोबरच. हा लसूण आणि हिरवी मिरची आपण भरतालाच वापरणार आहोत. भाजल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. वांग मी या जाळीवर भाजायला ठेवणार आहे गॅसवर. 2-2 मिनिटांनी गॅसवरची वांग्याची बाजू बदलत सगळ्या बाजूने ते चांगलं भाजून घ्यायचं. खालची बाजू भाजावी म्हणून वरून चमच्याने घट्ट पकडून धरले. आता काटे चमच्याने त्याला सारखे होल मारून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत पचल. हे बऱ्यापैकी सगळ्या बाजूनी भाजलेलं आहे वांग. आता त्याची जे टोकाकडची बाजू कच्ची आहे ती भाजून घ्यायची. हे फिरवत फिरवत सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं. आता हे वांग भाजलेलं आहे, हे ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे त्याचा सालीचा वरचा भाग करपलेला आहे तो पटकन काढता येतो. 10 मिनिटं झाले. झाकण काढून वांग्याच्या सालीचा भाग काढून घ्यायचा, पण त्या अगोदर वांग्याच्या चिरामध्ये भाजायला ठेवलेली लसूण मिरची काढून घ्यायची. ते सगळं एकत्र बाजूला करून ठेवले आणि आता हळूहळू वांग्याचे ते काळा भाग आहे तो काढून घ्यायचा. हा काळा भाग सगळा काढून झाला वांग्याचा. आता वांग सुरीने चिरून घ्यायचं. हे आतपर्यंत चांगलं भाजलेलं आहे वांग. आता त्याचे छोटे छोटे असे चौकोनी तुकडे करायचे. हे सगळ्या वांग्याचे असे चौकोनी फोडी करून झालेत. आता हा जो वांग्यात आपण लसूण आणि हिरव्या मिरच्या भाजायला घातल्या त्याच्यात थोड्याशा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायच्या. ओबडधोबड एकदम बारीक पण नाही करायच्या. हे पाणी ते आपण वांग्यातच मिसळणार. भरत्यासाठी वांग भाजून तयार आहे. आता इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत. कढीपत्त्याची 9-10 पानं घेतलीत. 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत. 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आणि मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली. सर्व लागणाऱ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, पाहू शकता. आता भरीत करायला घ्यायचं. मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली. त्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घातले. तेल चांगलं गरम झाले. त्यामध्ये पाव टीस्पून मोहरी घातली. मोहरी फुलली. त्यामध्ये पाव टीस्पून जिरं घातलं. कढीपत्त्याची पानं घातली आणि लगेचच कांदा घातला. हे सगळं एकत्र हलवून घ्यायचं. ते आपल्याला थोडंसं गुलाबी रंगावर कांदा परतायचा आहे. हा कांदा गुलाबी रंगावर परतला आहे. त्यामध्ये थोडीशी जागा करून चिमूटभर हिंग घालायचा. हिंग अगोदर घातला तर करपतो म्हणून नंतर घातला आहे फोडणीत. आता ही आलं लसूण पेस्ट घालायची. तिचा आपल्याला फक्त कच्चा वासच घालवायचा आहे. हे थोडीशी हलवून घ्यायची. आता त्यामध्ये पाव टीस्पून हळद, 2 टीस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून रंगासाठी लाल मिरची पावडर आणि 1 टेबलस्पून घरचा कांदा लसूण मसाला. त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे सगळं मिसळून घ्यायचं आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तोही मसाल्यात मिसळून घ्यायचा.
टोमॅटोला लवकर वाफ येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. हे मीठ पण सगळं चांगलं मिसळून घ्यायचं आणि एकाच मिनिट झाकण ठेवून बारीक गॅसवर त्याला वाफ द्यायची. हे 1 मिनिट झालं आहे, चांगली वाफ आलेली आहे. आता हे परत सारखं हलवून टोमॅटो थोडंसं स्मॅश करायचं. टोमॅटो मसाल्यात एकजीव झाले. आता त्यामध्ये ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ती मसाल्यात मिसळून घ्यायची. लगेचच आता हा वांग्याचा गर घालायचा आणि तोही मिसळून घ्यायचा मसाल्यात. आता त्यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं, ते मिसळून घ्यायचं. आणि टोमॅटो शिजताना आपण मीठ घातले, त्याचा अंदाज घेत चवीनुसार मीठ घालायचं आणि ते मिसळून घ्यायचं. हे आपलं झणझणीत चमचमीत वांग्याचं भरीत तयार आहे. वांग्याचं भरीत खायला भाकरीबरोबर छान लागतं, म्हणून मी इथं ज्वारीच्या भाकरी करते. त्यासाठी परातीत ज्वारीचं पीठ घेतलं आहे. पिठाला चिकटपणा कमी आहे म्हणून मी त्यात गरम पाणी घालते, याला आम्ही उतवणी म्हणतो. ते घातलं. आता हे उलटण्याने सगळ्या पिठात मिसळून घ्यायचं. पीठ गरम असल्यामुळे सुरुवातीला उलटण्यानेच त्याच्या गाठी मोडायच्या आणि थोडं थंड झालं की मग हाताने मळायचं आणि थोडं थोडं पाणी घेत पीठ भिजवायचं. नंतर पीठ मळायला मी साधंच पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घेत पीठ चांगलं मळून घ्यायचं. आता ही पहिली भाकरीचा गोळा मळून घेते. चांगला पाणी घेत घेत चांगला मळून घ्यायचा. आता हा गोळा दोन्ही हातात घेऊन जेवढा मोठं होईल तेवढं मोठं हे करायचं आणि परातीत कोरडं पीठ टाकायचं आणि आपल्या हातालाही पीठ लावून घ्यायचं आणि गोल गोल थापत भाकरी मोठी करायची. ही भाकरी थापून झाली आहे. एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला होता. ही भाकरी तव्यात टाकायची आणि लगेचच सगळ्या बाजूनी पाणी लावून घ्यायचं. हे पाणी लावून झालंय. आता हे पाणी थोडंसं सुकू द्यायचं. पाणी थोडंसं सुकलंय. आता भाकरी उलटायची. भाकरी उलटल्यानंतर खालच्या बाजूनी पण भाकरी चांगली भाजून घ्यायची. हे खालच्या बाजूनी पण भाकरी चांगली भाजली. आता तवा काढून मी गॅसवर जाळी ठेवून भाकरी भाजणार आहे. हे हळूहळू भाकरी फुगायला लागली. ही अशी वर खाली करून भाकरी सगळ्या बाजूनी खालून भाजून घ्यायची. ही भाकरी दोन्ही बाजूनी छान भाजली. आता ही दुसरी भाकरी पण त्याच पद्धतीने करून घेते. ह्या दोन्ही भाकरी आपल्या तयार झालेत. वांग्याचं भरीत तयार आहे. भाकरी तयार आहेत. आता सर्व करू. हे भाकरी घेतलेत, त्याच्याबरोबर छोटे छोटे कांदे घेतलेत, हिरवी मिरची घेतली आणि आता हे बाउलमध्ये भरीत घेतलं आहे. वरून कोथिंबीरने गार्निश करू. हे भरीत सुकं असल्यामुळं तुम्ही टिफिनमध्ये पण घेऊन जाऊ शकता. हा आपला गावरान मेनू झणझणीत चमचमीत वांग्याचं भरीत, ज्वारीची भाकरी, तोंडी लावायला हिरवी मिरची, कांदा, लिंबू, अगदी शेतात झाडाखाली बसून जेवणाचा आनंद देणारा हा मेनू तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.